नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींना, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड अकॅडमी या महाराष्ट्रातील नंबर 1 ऑनलाईन व्यासपीठावरती सहर्ष से स्वागत करीत आहे। आपण शिकत आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या टॉपिकमध्ये आपण अध्ययन नावाचा घटक शिकत आहोत। अध्ययन, लर्निंग, ज्याला तुमच्या जुन्या सिलेबसमध्ये किंवा वेगळ्या काही पुस्तकामध्ये अध्ययन प्रक्रिया स्वरूप व व्याप्ती असंही म्हटलं गेले, म्हणजे एकच आहे, काय वेगळा नाही। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 असो पेपर 2 असो, यामधला या विषयातला आपण घटक क्रमांक 2 शिकत आहोत। आज जरा वेगळ्या पद्धतीने शिकणार आहोत। आज जर आपण जसा साध्या बोर्डवर लिहित असतो, साध्या बोर्डवर शिकत असतो, अशा प्रकारे आपण शिकणार आहोत की जेणेकरून तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फिलिंग, शिक्षणाबरोबर आनंद, या दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळतील आणि सक्सेस तर मिळणारच। बरं, शिकायला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी सूचना, आपण आपल्या मास्टरमाइंड अकॅडमी या ॲपवर जो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा कोर्स सुरू केलेला आहे, या कोर्समध्ये मी पहिल्या घटकावर, जो पहिला घटक कुठला आहे, मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र व बालमानसशास्त्र, अर्थ, स्वरूप व व्याप्ती, हा यावर संपूर्ण टॉपिकवर PDF नोट्स पाठवलेल्या आहे। स्टडी मटेरियलमध्ये त्या व्यवस्थित वाचून घ्या आणि मग लेक्चर्स पाहायचे, स्टडी मटेरियल वाचायचं आणि मग मी त्यावर टेस्ट सुद्धा पाठवलेले, घटक टेस्ट, टॉपिक टेस्ट पाठवली, ती टेस्ट सोडवा। कमीत कमी 70% मार्क्स तुम्हाला पडलेच पाहिजे आणि हे ॲव्हरेज 70 80 80 90 90 100 पर्यंत न्यायचे, म्हणजे आपल्याला या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे। फक्त 150 पैकी 85 90 आपलं टार्गेटच नाही, आपलं टार्गेट आहे टॉपर। लक्षात आलं, टार्गेट टॉपर आहे। पण यासाठी एक साधा प्रसंग सांगतो। सक्सेस आपल्या जवळ आलंय, 1.5 महिन्याच्या अंतरावरती आपलं यश आले। फक्त एक साधा प्रसंग समजून घ्या आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायला लागणार आहे। एक युवक, देवावर प्रचंड श्रद्धा, 12 वर्ष तपश्चर्या करतो, देवाची 12 वर्ष तपश्चर्या करतो, आराधना करतो आणि त्यामुळं ब्रह्मदेव प्रसन्न होतात आणि साक्षात त्याला दर्शन देतात। त्यानंतर ब्रह्मदेव त्याला म्हणतात की माग, तुला काय वरदान मागायचंय, काय मागायचं ते माग, तुझं वरदान, तुझं स्वप्न मी, तुझी इच्छा मी पूर्ण करीन। आता हा कलियुगातला तरुण, याला पैशाशिवाय दुसरं काय दिसनाच। हा म्हणला, देवा मला 10 कोटीची लॉटरी लागू दे। संपला विषय। देव हसले मनातल्या मनात आणि देवाने तथास्तु असं म्हटलं आणि ब्रह्मदेव निघून गेले। आता हा उड्या मारत घरी गेलाय। मला 10 कोटी मिळणार, मला 10 कोटी मिळणार, काय आनंद झाला, काही माप नाही। 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 2 महिने झाले, 4 महिने, 6 महिने झाले, 1 वर्ष झालं, 10 कोटी काय 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। वैतागला, म्हणलं माणसं तर माणसं फसवते, तर देवाने बी फसवलं। म्हणले 10 कोटीची लॉटरी लागणार आहे, म्हणले नाही तर 1 रुपया बी नाही। परत देवाची आराधना केली, जंगलामध्ये गेला, तपश्चर्या केली, ब्रह्मदेव आले। ब्रह्मदेव आल्यानंतर हा तळतळला, देवा 12 वर्ष तपश्चर्या केली तुमची आणि तुम्ही म्हणले तुझं वरदान पूर्ण होईल, तुझी इच्छा पूर्ण होईल, मी म्हणलं 10 कोटीची लॉटरी लागू द्या आणि अजून 1 रुपया बी नाही मिळाला। ब्रह्मदेवाने असा कान साडलाय ना, असा रेटलाय, काय सांगा, याला कळणच काय भानगड झाली। मग ब्रह्मदेव हाणून बिनून दमल्यानंतर मग म्हणले, गायबन्या तू काय मागितलं होतं, 10 कोटीची लॉटरी लागन असं वरता। लॉटरीचं तिकीट तर फाडकी भाऊ, लॉटरीचं तिकीटच नाही फाडलं, हा म्हणत होता 10 कोटीची लॉटरी लागन, 10 कोटीची लॉटरी लागन। सेम अशी परिस्थिती आपली होऊ नये। मागच्या वर्षीपर्यंत, म्हणजे या वर्षीपर्यंत अनेकांनी सिलेबस जाणून न घेता परीक्षा दिली, म्हणून अपयश आलं। अनेकांना योग्य पुस्तकं कुठली वापरायची हेच माहिती नव्हतं, म्हणून अपयश आलं।
अनेकांना मार्गदर्शन करण्यासाठी कुठलंच योग्य व्यासपीठ मिळालं नाही म्हणून अपयश आलं. मात्र यावर्षी तशी परिस्थिती नाही. परमेश्वराच्या रूपानं आपल्याला यावर्षी सिलेबस योग्य पद्धतीनं कळलाय. परमेश्वराच्या कृपेनं आपल्याला या सिलेबसची योग्य पुस्तके कोणती वापरायची हे सुद्धा आपल्याला कळलंय. आणि परमेश्वराच्या कृपेनं तुम्ही आणि आम्ही या मास्टरमाइंड अकॅडमीवरती एका व्यासपीठावरती आलोय. म्हणजे मार्गदर्शनही परिपक्व मिळणारे, परिपूर्ण मिळणारे, अत्यंत योग्य मिळणारे, त्यात कसलीच शंका नाही. बर, एवढं सगळं जरी ब्रह्मदेवाच्या रूपानं परमेश्वराच्या कृपाने उपलब्ध होत असलं तर लक्षात राहू द्या, कष्टाच्या रूपानं लॉटरीचं तिकीट, स्वयंअध्ययनाच्या सेल्फ स्टडीच्या रूपानं लॉटरीचं तिकीट मात्र काढायला तुम्ही विसरू नका. म्हणजेच काय तर सेल्फ स्टडी, जितका जास्त वेळ देता येईल तितका जास्त वेळ सेल्फ स्टडीला द्या आणि रिझल्ट ओरिएंटेड काम करा आणि आपला रिझल्टच लावायचा. तुमच्यासाठी, स्पेशली तुमच्यासाठी आम्ही 1 महिना परीक्षा राहिल्यावर म्हणजे अजून 15 दिवसांनी 5 TET पेपर 1च्या 150 गुणांच्या टोटल टेस्ट सिरीज चालू करत आहोत. टेस्ट सिरीज अगदी त्याचप्रमाणे पेपर 2 कला शाखेच्या 5, विज्ञान शाखेच्या 5 अशा रीतीनं या 15 टोटल टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपण सोडून घेणार आहोत. आणि या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला 100% यशाची खात्री देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. लेक्चर तर देणार आहेत, PDF नोट्स देणार आहेत, टॉपिक टेस्ट घेणार आहेत, पण याच्याही पलीकडं अशा प्रकारची टेस्ट सिरीज सुद्धा चालवणार आहे. सगळं आहे, फक्त एक गोष्ट तुम्हाला करायची, सेल्फ स्टडी. वेळ द्यायचा आहे, त्याला पर्याय नाही. थोड़े दिवस बाकीचा आनंद बाजूला ठेवा, थोड़े दिवस बाकीचे काम बाजूला ठेवा. कुछ पाने के लिए बहुत कुछ करना पड़ता है और बहुत कुछ खोना भी पड़ता है. ठीक आहे, आपण पाहत होतो, आपण आता प्रत्यक्ष आपल्या टॉपिक कडे जाणार आहोत. आपण पाहत होतो अध्ययन प्रक्रिया, स्वरूप व व्याप्ती. यामध्ये आपण सुरुवातीला शिकलो अध्ययनाचा अर्थ, अध्ययनाच्या व्याख्या. यानंतर आपण या अध्ययनामधला एक अत्यंत महत्वाचा भाग शिकलो, तो म्हणजे त्रिमितीय अध्ययन. तो म्हणजे त्रिमितीय अध्ययन हा टॉपिक आपण शिकलो. या त्रिमितीय अध्ययनामध्ये काय शिकलो आपण शिकलो बोधात्मक क्षेत्र, भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र. बरोबर, तुम्हा सर्वांना हे खूप आवडलं, समजलंही. आणि तुम्हाला आपण TET उत्तीर्ण होणार, बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्रामध्ये आम्हालाही पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार असा आत्मविश्वास वाटायला लागला. म्हणजे एक सकारात्मक दिशेने आपला प्रवास सुरू आहे. पण गोष्ट लक्षात राहा, हा टॉपिक तुम्हाला फार आवडलाय, हा टॉपिक तुम्हाला समजलाय, पण त्याची चावी, त्याची क्लुप्ती अजून तशीच बाकी आहे. ही क्लुप्ती, ही चावी 90% पुस्तकामध्ये दिलीच नाही. डायरेक्ट परीक्षेला प्रश्न दिसत आहेत आणि मग मुलं म्हणतात, सर कुठल्या पुस्तकातून आले काय प्रश्न, आम्ही जे पुस्तक रेफर केलं त्याच्यात हे असलं नव्हतंच. अशी कुठली क्लुप्ती, अशी कुठली की, अशी कुठली चावी या टॉपिकच्या नंतर आपण ठेवलेली आहे. तर पहा, दिसतंय ना, अत्यंत छोटी दिसते मात्र अत्यंत कलात्मक आहे. काय आहे तर ती चावी आहे उद्दिष्टांचे वर्गीकरण. उद्दिष्टांचे वर्गीकरण काय आहे बा? हे उद्दिष्टांचं वर्गीकरण नेमकं काय आहे तर याच्यावर आधारित हा भाग आहे. हे उद्दिष्टांचं वर्गीकरण म्हणजे अध्ययन निष्पत्ती आहे. पहा, उद्दिष्टांचं वर्गीकरण म्हणजे अध्ययन निष्पत्ती आहे. उद्दिष्टांचं वर्गीकरण म्हणजे अध्ययनातील अंतिम वर्तन बदल आहे. एकच अर्थ आहे. उद्दिष्टांचं वर्गीकरण म्हणजेच अध्ययनाची निष्पत्ती आहे. आपल्याला अध्ययनातून काय साध्य करायचंय ते आहे. उद्दिष्टाचं वर्गीकरण म्हणजे अंतिम वर्तन बदल आहे. म्हणजे नेमकं काय हे पाहून, हे वाचून, हे ऐकून लगेच कळणार नाही. ऐका, प्रश्न कसे येतात. तुम्ही आता बोधात्मक क्षेत्र शिकलात, तुम्ही भावात्मक क्षेत्र शिकलात, तुम्ही क्रियात्मक क्षेत्र शिकलात.
मग याच्यावरच्या प्रश्नांची उत्तर आता तुम्हाला द्यायची. मी प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर द्यायची. प्रश्न क्रमांक 1 पहा, विद्यार्थी गणिताचे सूत्र जाणतो हे कोणत्या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे? ज्ञान, आकलन, उपयोजन, पृथक्करण, संयोजन, मूल्यनिर्णय की अवधान, अभिरुची, संघटन, अशा कुठल्या? काय इकडे क्रियात्मक क्षेत्रामध्ये अनुकरण, बाकीच्या कुठल्या? पहा, विद्यार्थी गणिताचे सूत्र जाणतो हे कोणत्या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण आहे? तुमच्या मनात ज्ञान की आकलन असे 2 पर्याय मोस्टली पुढे येत असतील, पण मी तुम्हाला सांगतो की उद्दिष्टाचं हे कुठल्या प्रकारचं वर्गीकरण आहे, हे कुठल्याच प्रकारचं वर्गीकरण आहे, हे चुकीचं स्पष्टीकरण आहे. कोणत्याच उद्दिष्टाचं हे स्पष्टीकरण आहे, हे चुकीचं स्पष्टीकरण आहे. चुकीचं म्हणजे काय? तर विद्यार्थी गणिताचे सूत्र जाणतो हे तुम्हाला कसं कळलं? उद्दिष्टाच्या स्पष्टीकरणाचे काय रूल आहेत, काय नियम आहेत, ते माहिती असतील तर तुम्हाला मग हे त्रिमितीय अध्ययनावर येणारे प्रश्न सोडवता येणार आहेत. म्हणून नियम क्रमांक 1 काय? उद्दिष्टाचं स्पष्टीकरण करत असताना कार्यात्मक विधानाद्वारे करायला पाहिजे. कार्यात्मक विधान म्हणजे काय? ज्या विधानातील क्रियापद हे कृतीदर्शक असतं त्या विधानाला कार्यात्मक विधान म्हणतात. म्हणजे उद्दिष्टाचं स्पष्टीकरण करत असताना नियम क्रमांक पाहिलाय की कृतीदर्शक क्रियापद असायला पाहिजे, म्हणजे ते विधान कार्यात्मक असायला पाहिजे. याने जाणतो काय कार्य केलं? जाणतो ही सायकोलॉजिकल ऍक्शन आहे, हे आतमध्ये चालतं, हे कळत नाहीये, हे समजत नाही. अशा प्रकारे उद्दिष्टाचं स्पष्टीकरण चालत नाही. विद्यार्थी गणिताचे सूत्र सांगतो, विद्यार्थी सूत्राच्या आधारे गणित सोडवतो, कृती आहे. अशा प्रकारची कृती जर त्या विधानामध्ये मांडलेली असेल तर हा नियम तिथं लागू पडतोय, म्हणजे उद्दिष्टाचं स्पष्टीकरण बरोबर आहे. चला अशा रीतीनं आता पाहूया आपण दुसऱ्या क्रमांकाचा नियम काय सांगतोय. एक उदाहरण. काय उदाहरण आहे पहा. विद्यार्थी गणिताच्या प्रमेयांचा अंगीकार करतोय, विद्यार्थी न्यूटनच्या नियमांचा अंगीकार करतोय, विद्यार्थ्यानं अमक्या अमक्या सूत्राचं अवलोकन केलं. सांगा बरं तुम्हाला कसं कळलं? त्यानं अवलोकन केलं, त्यानं ग्रहण केलं, हे तुम्हाला कसं समजलं? मोजता येतंय त्यानं किती ग्रहण केला? मापन करता येते? अजिबात नाही. याचाच अर्थ उद्दिष्टाचं ते स्पष्टीकरण चुकीचं आहे. म्हणजेच इथं हा दुसरा क्रमांकाचा नियम काय सांगतो? दुसऱ्या क्रमांकाचा नियम सांगतो की तो वर्तन बदल मापनीय वर्तन बदल असायला पाहिजे. मापनीय वर्तन बदल म्हणजे मोजता आलं पाहिजे. जसं आपण सांगतो विद्यार्थी समानार्थी शब्द सांगतोय, मोजता येणार आहे. खरंच बरोबर सांगतोय, चुकीचं सांगतोय? बरोबर आहे. मग याला आपण ज्ञान म्हणू. विद्यार्थी स्वतःच्या शब्दात समानार्थी शब्द सांगतोय, याला आपण आकलन म्हणू. मापनीय आहे, मोजता येतंय. सेम अशाच प्रकारचा तिसऱ्या क्रमांकाचा नियम आहे. काय? तर हा वर्तन बदल दृश्य स्वरूपात असायला पाहिजे. दृश्य स्वरूपातील वर्तन बदल असावा. दृश्य स्वरूपातील म्हणजे दिसणारा. सांगतो, गणिताचे सूत्र सांगतो, गणित सोडवतो, अशा प्रकारे इथं वर्तन बदल दिसणारा पाहिजे. जाणतो, अंगीकारतो, ग्रहण करतो, समजून घेतो, असं नाही चालत. ह्या सायकोलॉजिकल प्रक्रिया चालत नाही. त्याचं उद्दिष्टाचं स्पष्टीकरण चुकीचं होतंय, हे समजून घ्यायचंय. यानंतर चौथ्या क्रमांकाचा नियम तुम्हाला सांगतो. चौथ्या क्रमांकाचा नियम उद्दिष्टाचं स्पष्टीकरण तुम्हाला सांगतो. काय स्पष्टीकरण आहे की एक साधं सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. विद्यार्थ्यांनी समानार्थी शब्द सांगितला. आता सांगितला म्हणजे कृतीदर्शक शब्द आहे, सांगण्याची कृती आहे. बरोबर, म्हणजे विधान पण कार्यात्मक आहे. विद्यार्थ्यांनी समानार्थी शब्द सांगितला, विद्यार्थ्यांनी अमुक अमुक गोष्टीची व्याख्या सांगितली.
अशा रीतीनं विद्यार्थ्यांनी 2 घटकातील फरक स्पष्ट केला. आता सांगा हे उद्दिष्टाचं कोणतं स्पष्टीकरण आहे? आकलन. वा 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 वा, झाला ना परत घोटाळा. काय तर विद्यार्थ्यांनी हा शब्द इथं चुकीचा, हा शब्द इथं चुकीचा आहे. काय उद्दिष्टाचं स्पष्टीकरण करत असताना पुढचा नियम आहे की तृतीय पुरुषी एकवचनी करताच तिथं वापरायचा आहे. तृतीय पुरुषी विद्यार्थी हा शब्द इथं वापरायचा आहे. विद्यार्थी गणिताचे सूत्र सांगतो, विद्यार्थी समानार्थी शब्द सांगतो, सांगतात अनेक वचनी नाही. झालं. अशा रीतीनं हा एक 4थ्या क्रमांकाचा नियम पाहिल्यानंतर 5व्या क्रमांकाचा नियम पहा. आता काळजीपूर्वक पहा, बरोबर का चुकीचं तुम्ही सांगायचं. रमेश किंवा विद्यार्थी हा शब्द वापरू. रमेश वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो. हे कोणत्या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण? विद्यार्थी वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो. तुम्ही म्हणाल सर 2 दिसते, तर अर्थ सांगतोय म्हणजे आकलन दिसतंय आणि वाक्यात उपयोग करतो उपयोजन दिसतंय. 2 आले? अजिबात नाही, चूक आली. चूक आली. काय? एका वाक्यात एकाच उद्दिष्टाचं स्पष्टीकरण असायला पाहिजे. हा उद्दिष्टाच्या स्पष्टीकरणाचा एक महत्वाचा नियम आहे. काय तर एक उद्दिष्ट आणि एक विधान, अशा प्रकारे हा एक अत्यंत महत्वाचा नियम आपण इथं पाहिला. 5व्या क्रमांकाचा नियम पाहिल्यानंतर 6व्या क्रमांकाचा नियम तुम्हाला 6व्या क्रमांकाचा नियम काय आहे पहा. विद्यार्थी अमुक अमुक शब्दाचा चुकीचा अर्थ सांगतो. आता मी विद्यार्थी म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी करता वापरलाय. विद्यार्थी एकच उद्दिष्ट वापरलंय, सांगतो. विद्यार्थी अमुक अमुक शब्दाचा काय पहा चुकीचा अर्थ सांगतो असं सांगितलंय. तर इथं काय गडबड आहे तर लक्षात राहू द्या, आपल्याला उद्दिष्टाचं स्पष्टीकरण हे होकारार्थी वाक्यात पाहिजे. उद्दिष्टाचं स्पष्टीकरण आपल्याला सकारात्मक वाक्यात पाहिजे, नकारात्मक नको. हा 6व्या क्रमांकाचा नियम. बर, 7व्या क्रमांकाचा नियम तुम्हाला सांगतो. काही जण म्हणत असते हे कुठंच नव्हतं, हे कुठंच सापडत नाही, पण परीक्षेला येतं आणि आपल्याला फसवतं. आपण मात्र शोधून शोधून घटक आणतो आणि त्याच्यामुळं आपला प्रश्न चुकायची शक्यता अजिबात नसते. आता मी एक उद्दिष्टाचं स्पष्टीकरण सांगतो, तुम्ही ते कोणत्या प्रकारचं आहे ते सांगायचं. काय पहा, 2008च्या DED-CET ला प्रश्न आला होता, रोशाना ऐतिहासिक ग्रंथाचे वाचन करते. त्याचं अभिरुची हे उत्तर आलं, म्हणजे भावात्मक क्षेत्रातला भाग आहे. आता पहा पुढचा मुद्दा. रोशानाने दिन या शब्दाचा समानार्थी शब्द सांगितला. रोशानाने दिन या शब्दाचा समानार्थी शब्द सांगितला. हे कोणत्या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण आहे? आता परत फसायचं नाही, तर हे उद्दिष्टाचं स्पष्टीकरणच चुकीचं आहे. कारण इथं सांगितला काळ भूतकाळ आपल्याला चालत नाही. तर उद्दिष्टाचं स्पष्टीकरण करत असताना आपल्याला रीती वर्तमान काळाचा वापर करायचा. रीती वर्तमान काळाचा वापर करायचा. संपला विषय. पेपर 2 द्या, पेपर 1 द्या. उद्दिष्टाच्या स्पष्टीकरणावर मग बोधात्मक क्षेत्र, भावात्मक क्षेत्र, क्रियात्मक क्षेत्र तुम्ही समजून घेतला, पण त्याचा हा सार आहे. हे नाही समजलं तर त्याचा तुम्हाला उपयोगच होणार नाही. आणि म्हणून हे नीट समजून घ्या, फार सोपं आहे. उद्दिष्टाचं स्पष्टीकरण करत असताना ते ज्ञान असो, अनुकरण असो, उपयोजन असो, कुठलं असो, अभिरुची असो, काय बी असू द्या, हे उद्दिष्टाचं स्पष्टीकरण करत असताना कार्यात्मक विधान असायला पाहिजे.
मापनीय वर्तन बदल असायला पाहिजे, दृश्य स्वरूपातला दिसणारा वर्तन बदल असायला पाहिजे. तृतीय पुरुष एक वचनी करत्या मदच वर्णन करायचंय. एक उद्दिष्टासाठी एकच विधान सेपरेट वापरायचंय, दोघांसाठी नाही. होकारार्थी वाक्यामध्ये ते विधान असायला पाहिजे आणि काळ रीती वर्तमान काळ असायला पाहिजे. असे 7 नियम डोक्यात ठेवायचे. उद्दिष्टाच्या वर्गीकरणावर काय बी द्या, याच्या पलीकडे काहीच नाही. हा भाग झाला. काय अडचण आहे तुम्हाला? ओके. आता आपल्याला याच्या पुढे जायचं. याच्या पुढचा कुठला मुद्दा आपल्याला पाहायचा आहे? आता एकदम सुंदरसा छोटासा मुद्दा आपल्याला पाहायचा. हा सुंदरसा छोटासा मुद्दा कुठला आहे? पहा, एकदम सोपा मुद्दा आहे. आपण जरा याला आपल्या समोर ठेवू आणि याला असा घेऊ. कशी जादू आहे आपल्या फळ्यामध्ये? जादू फळ्यात आहे, जादू सगळीकडेच. आता आपल्याला एक अत्यंत महत्वाचा टॉपिक पाहायचा आहे. पहा, कुठला टॉपिक आहे? अध्ययनाची वैशिष्ट्ये. अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये म्हणजेच अध्ययनाची वैशिष्ट्ये एकच आहे, लक्षात राहू द्या. बर, अध्ययनाची काय वैशिष्ट्ये आहेत? आपण जे अध्ययन करतो त्याची काय वैशिष्ट्ये? एकदम सोपं. या वैशिष्ट्यावर प्रश्न येतात. एकदम बेसिक प्रश्न आहे. पहा, काय वैशिष्ट्ये? एक पहिलं वैशिष्ट्य आहे की अध्ययन ही सहेतुक प्रक्रिया आहे. सहेतुक. हेतू नसेल तर अध्ययन व्हायचा विषय नाही. हेतू असावा लागतो. अध्ययनासाठी हेतू असावा लागतो. सांगा ना, मी कुठला नगरचा, तुम्ही कोण गडचिरोलीचे, कोण चंद्रपूरचे, कोण कोल्हापूर, कोण जळगाव, कोण पुणे, कोण औरंगाबाद, कोण परभणी, कोण नांदेड, कुठले 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 आपण एकत्र आलो. बघा, फक्त एकत्र आलो नाही तर एकमेकांचे विचार जुळायला लागले. जणू कोणी आपण एकदम जुने ऋणानुबंधाची माणसं आहोत आणि एकत्र मोठ्या आत्मविश्वासाने आपला प्रवास सुरू झाला. आणि तुमचं अध्ययन आणि माझं अध्यापन अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरळीत झालं. या सगळ्याच्या पाठीमाग टार्गेट आहे, हेतू. तुमचा हेतू आहे टीटी क्रॅक करायची, तुमचा हेतू आहे नोकरी मिळवायची. अशा रीतीनं कुठल्याही प्रकारचं अध्ययन हे सहेतुक असतं, हेतुपूर्वकच असतं. हा पहिला नियम. याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा नियम. दुसऱ्या क्रमांकाचा नियम काय आहे? अध्ययन प्रक्रिया ही अत्यंत सावकाश आणि निरंतर सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययन ही अगदी अखेरच्या क्षणापर्यंत चालत असतं आणि सावकाश हळूवाररित्या चालत असतं. हे दुसऱ्या क्रमांकाचं वैशिष्ट्य. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं वैशिष्ट्य काय आहे पाहूया. तिसऱ्या क्रमांकाचं वैशिष्ट्य, अध्ययन हे कृतीद्वारा घडत असते. अध्ययन प्रक्रिया ही कृतीद्वारा घडत असते. पहा, अध्ययन प्रक्रिया कृतीद्वारा घडत असते म्हणजे काही होणारे आयुष्यातले बदल, नैसर्गिक बदल अध्ययनात धरायचे नसतात. मागच्या महिन्यात माझं 70 किलो वजन होतं, या महिन्यात 100 किलो वजन झालं म्हणजे कसलं अध्ययन झालं? अजिबात याला अध्ययन म्हणायचं नाही. मागच्या महिन्यामध्ये माझी उंची 167 मीटर होती, या महिन्यामध्ये 500 मीटर उंची झाली, याला अध्ययन अजिबात म्हणायचं नाही. नैसर्गिक प्रक्रियेने होणाऱ्या वाढीला, विकासाला अध्ययन म्हणायचं नाही. मागच्या महिन्यामध्ये 0 फिगर बॉडी होती, या महिन्यामध्ये एवढा भोपळा ढेरीचा झाला, याला अध्ययन म्हणायचं नाही. अध्ययन हे कृतीद्वारा घडत असतं, बाय ऍक्शन. कालच्या लेक्चरला लहान छोट्या बाळाचं उदाहरण पाहिलं होतं. दुडू 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 धावत गेलं, गॅसला हात लावला, चटका बसला, मग मम्मीला सांगतोय. हा, कृतीद्वारा अध्ययन होत असतं. हा तिसऱ्या क्रमांकाचं वैशिष्ट्य पाहिल्यानंतर चौथ्या क्रमांकाचं वैशिष्ट्य अध्ययनाचं चौथ्या क्रमांकाचं काय वैशिष्ट्य आहे? अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचा बदल अपेक्षित असतो. अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचा बदल अपेक्षित असतो. अशा रीतीचं हे चौथ्या क्रमांकाचं वैशिष्ट्य. मला सांगा, मागाचं टाबर परत गॅसकडे जाईन, परत हात लावीन, आगा सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, घरच्यांना सांगणं, हा तिकडे जाऊ नका, टिकाऊ स्वरूपाचा बदल आहे. अध्ययन म्हणजे टिकाऊ स्वरूपाचा बदल.
यानंतर 5व्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आहे काय? अध्ययनातून आकलन येतं. अध्ययनातून आकलन येतं. त्या छोट्याशा बाळाला कसली अक्कल आली असन, बाबा 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 परत कधी ते गॅसला हात लावायचं नाही. शिकलं, ते गरम आहे, उष्ण आहे, त्याला हात लावायचं नाही. अध्ययन झालं, ऍक्शनद्वारे, कृतीद्वारे अक्कल आली, आकलन झालं, समजलं. आणि 6व्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आहे. 6व्या क्रमांकाचं वैशिष्ट्य काय? अध्ययनाचे संक्रमण होते. अध्ययनाचे संक्रमण होते. हा टॉपिक, हा धडाच आपल्याला शेवट पाहायचा आहे. सेकंड लास्ट टॉपिक फार महत्वाचा आहे. छोटा आहे पण मस्त आहे, एकदम गमतीचं. खरं तर बालमानसशास्त्र, अध्यापन शास्त्र फार गमतीचं आहे. फार आनंद वाटतो शिकवायला. संक्रमण, अध्ययनाचं संक्रमण होतं. सगळं डिटेल सांगत नाही पण थोडासा अर्थ सांगतो. एका परिस्थितीमध्ये मिळवलेलं ज्ञान, संपादन केलेलं कौशल्य दुसऱ्या परिस्थितीमध्ये ज्ञान मिळवत असताना, कौशल्य संपादन करत असताना फायद्याचं ठरतं, तोट्याचं ठरतं. याला म्हणतात अध्ययन संक्रमण. एका परिस्थितीमध्ये तुमच्या टीटीला बी उदाहरण आलं होतं. सायकल चालवायला शिकलेला गणेश गाडी सहज चालवायला शिकला. सायकल चालवताना तोल सांभाळणं, पुढं बघणं, हे सगळ्या गोष्टी तो शिकला होता, आत्मसात केलं होतं ते स्किल. आणि मग गाडी चालवायला त्याला सोपं गेलं. पहिल्या परिस्थितीमध्ये संपादित केलेल्या कौशल्याचा फायदा झाला. कधी कधी फायदा नाही तोटा बी होतो, फायदा नाही तोटा बी होतो. आणि मग ते अशा प्रकारचं अध्ययन संक्रमण, ऋण अध्ययन, ऋण संक्रमण, धन संक्रमण, शून्य संक्रमण, याचा अर्थ, त्याचे उदाहरणं, त्याच्या उपपत्ती हे आपल्याला पुढे शिकायचे आहेत. असे हे अध्ययन, या अध्ययन प्रक्रियेचे हे 6 वैशिष्ट्य आहेत. बस 6 वैशिष्ट्य केले. वैशिष्ट्यावर काय बी प्रश्न येऊ द्या, याच्या पलीकडे तुम्हाला वैशिष्ट्यावर काय बी प्रश्न येऊ द्या, याच्यातच सापडणार. यानंतर आपल्याला अजून एक महत्वाचा घटक पाहायचा आहे. कुठला घटक आहे तर अध्ययनाचे स्वरूप. अध्ययनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते अध्ययन राहिलं बाजूला आणि त्याचे काय खासियत आहे हे आपण पाहिलं. आता अध्ययनाचं स्वरूप म्हणजे अध्ययन कसं आहे, त्याचे बाकीचे वैशिष्ट्य नाही, त्याचं स्वरूप, बाकीचं क्वालिटीज नाही, तर ते स्वतः कसं आहे, कुठल्याही टॉपिकचा स्वरूप म्हणजे काय, तर ते टॉपिक कसं आहे हे समजून घेणं अध्ययनाचं स्वरूप. अध्ययन प्रक्रिया कशी चालती ना हे स्वरूपामध्ये कळतं. आणि अध्ययन प्रक्रियेत काय क्वालिटीज आहे, काय वेगळेपण आहे हे वैशिष्ट्यात कळतं, असा फरक आहे. मग याच्यामध्ये काही प्रमाणात तुम्हाला साम्य सुद्धा दिसेल. एक घटक क्रमांक 1 उद्दिष्ट. अध्ययनाच्या स्वरूपातला पहिला घटक आहे उद्दिष्ट. अध्ययन उद्दिष्टाशिवाय होऊ शकत नाही. अध्ययन ध्येयाशिवाय, अध्ययन गोल ठरवल्याशिवाय होऊ शकत नाही. हा साधा सोपा नियम आहे, सगळीकडे लागू पडणार आहे. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. जागतिक सर्वेक्षणानुसार जगातले 70% लोक अशा आहेत, गरीब आहेत, स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही, आनंदाने, सुखा, समाधानाने जगू शकत नाही. समस्या त्यांच्या आयुष्यामध्ये आहे. आणि या 70% लोकांचं एक महत्वाचं कारण आहे त्यांच्या समस्यांचं, त्यांच्या अपयशाचं. काय तर त्यांनी काय बनायचंय, आयुष्यात काय करायचंय, म्हणजे आयुष्याचं ध्येय, आयुष्याचं उद्दिष्टच निश्चित नसतं. आज हा सकाळी म्हणला चल इकडे जाऊ जागरण गोंधळाला, तिकडेच चालला. आज हा म्हणला चल इकडे जत्राला जायचंय म्हसोबाच्या, तिकडेच चालला. अशा रीतीनं दिवसभर काय करायचंय, आयुष्यभर काय करायचंय हे निश्चित नसणं हे 70% जगातल्या 70% लोकांच्या अपयशाचं कारण आहे. तसंच आहे, उद्दिष्टच तुमचं नसेल तर अध्ययन कसं होईल. उरलेल्या 30% लोकांमध्ये 27% लोक लखोपती आहेत, बऱ्यापैकी ते यशस्वी आहेत. त्याचं कारण आहे की त्यांचं ध्येय, त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट, गोल हे त्यांनी निश्चित केलेलं आहे. हे निश्चित केलेलं आहे, स्पष्ट स्वरूपात त्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून ते त्या टप्प्यापर्यंत पोहोचले. 70, 27 राहिले 3%. या पृथ्वी तळावरचे 3% लोक असे आहेत की त्यांचं यश म्हणजे एक आदर्श आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये पैशाच्या बाबतीत मोजायचं म्हणलं तर त्यांना पैसे मोजून काही घ्यायची गरज पडत नाही, इतका पैसा आहे.
प्रसिद्धीच्या बाबतीत म्हटलं तर त्या प्रसिद्धीचे त्या क्षेत्रातले ते देव आहे, जसं क्रिकेटचा देव सचिन. अशा रीतीनं अनेक लोकांचे, अनेक क्षेत्रातल्या लोकांचे हे 3% बसतात. त्यांचं काय कारण आहे? त्यांनी त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट, ध्येय निश्चित ठरवलेलं तर आहेच आहे, निश्चित ठरवलेलं तर आहेच आहे. मगाच्या त्या लोकपती लोकांसारखं 27% लोकांसारखं, पण एक पाऊल त्याच्या पुढे ते त्यांनी लिखित स्वरूपामध्ये, ते त्यांनी ग्राफ स्वरूपामध्ये डिझाईन करून मांडलंय, त्याचं नियोजन केलंय. हजारो लोकांचे, 3% लोकांची उदाहरणं देता येतील. त्यामध्ये तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातल्या या विश्वाला वंदनीय अशा प्रकारचं उदाहरण तुम्हाला सांगतो, ज्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. आणि वयाच्या 10व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी संस्कृत भाषेमध्ये या मुलाला गोल लिहून दिलं, राजमुद्रेच्या रूपाने. काय? प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष विष्णुवंदिता शाहसुन शिवशाच्या मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे तुझी छोटीशी जहागिरी आहे, मात्र विश्वानं वंदन करावं एवढं लोक कल्याणकारी राज्य तुला उभा करायचे. लिखित स्वरूपात गोल स्टेटमेंट वयाच्या 10व्या वर्षी, आणि 10व्या वर्षी स्वतंत्र लोक कल्याणकारी राष्ट्र उभा करण्याचं उद्दिष्ट म्हणून शक्य झालंय, म्हणून छत्रपती झालेत. हे उद्दिष्ट अध्ययनामध्ये तेवढं महत्वाचं आहे. यानंतर दुसरा टॉपिक आहे प्रेरणा. यानंतर अध्ययनाच्या स्वरूपाचा दुसरा टॉपिक आहे प्रेरणा. माणसाला काही प्रेरणा असेल तर माणूस अध्ययन करतो, शिकतो, कार्यप्रवृत्त होतो. मग ती प्रेरणा आंतरिक असेल, मग ती प्रेरणा बाह्य असेल. प्रेरणेचे 2 प्रकार पडतात. हे अब्राहम मास्लोचं वर्गीकरण प्रेरणा हे आपण पुढे तर पाहणारच आहोत. इथं आपलं बेसिक स्वरूपामध्ये प्रेरणा 2 प्रकारची असते, आंतरिक प्रेरणा, बाह्य प्रेरणा. पहा, आता तुम्हाला टीटी क्रॅक करायची प्रेरणा आहे, नोकरी मिळवायची प्रेरणा आहे, पगार घ्यायचा आहे प्रेरणा आहे, नोकरी मिळाली की लग्न करायचंय प्रेरणा आहे. या सगळ्यामुळे अध्ययन होणार आहे. रात्र जागणं होणार आहे. रात्रीच्या 11 वाजता लेक्चर पाहणारे मुलं आहेत, 11-12ला मेसेज टाकणारे मुलं. हे कशामुळं? प्रेरणा आहे तुमच्या समोर. आमच्याकडे तर काही मुलं येतात, सर गाडी बंगला सगळं 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 आहे हो. मग कशाला आलं स्पर्धा परीक्षेमध्ये? सर मामाने अट घातली ना त्याच्यामुळे यावं लागलं. मामाने अट, त्याची प्रेरणा काय? मग हे तोंड पुढू शहरात अभ्यास करता येऊन, आणि अचानक मामाच्या मुलीची पत्रिका व्हॉट्सअपला येते, याची प्रेरणा दुसऱ्यानंच नेली. मग हे फॅनला लटकतंय. म्हणून बाह्य प्रेरणा काय कामाची नाही. प्रेरणा असावी इंटरनल, आंतरिक प्रेरणा असावी, ती सदैव टिकत असते. अशा रीतीने ही प्रेरणा सुद्धा फार महत्वाची आहे. यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा घटक आहे शोधन. शोधन म्हणजे शोध अचूकतेचा. अध्ययन करत असताना, अध्ययन प्रक्रिया चालू असताना, अध्ययनाचा प्रवास चालू असताना चुका टाळून प्रयत्न करायचे असतात. प्रयत्नामधल्या चुका कमीत कमी करायच्या असतात आणि मग अध्ययन योग्य पद्धतीने होत असतं, असा अर्थ आहे शोधनचा, म्हणजे शोध अचूकतेचा. यानंतर 4थ्या क्रमांकाचा घटक आहे तो म्हणजे हालचालींची पुनर्रचना. हालचालींची पुनर्रचना. आज जरा वेगळं फिलिंग होतंय. फळ्यावर साध्या पद्धतीने लिहिणं आणि मग ते जुन्या पद्धतीची आठवण. काय सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये मजा, आनंदच आनंद आहे. फक्त तुमच्यासारखे गुणी आणि मनापासून शिकणारे विद्यार्थी जिथं भेटतील तिथं काय आनंदच. हालचालींची पुनर्रचना म्हणजे काय? पहिला प्रयत्न अपयशी झाला तर वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करणं, हालचालींची पुनर्रचना. अध्ययन मिळवण्यासाठी पुन्हा रचना करणं, इट इज कॉल्ड हालचालींची पुनर्रचना. असंख्य उदाहरणं सांगता येतील. त्यातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी लहानपणी स्वप्न पाहिलं होतं. काय स्वप्न पाहिलं होतं? तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनायचं. लाकूड तोड्याचा व्यवसाय करणारे अत्यंत दारिद्र्य आई बापांच्या पोटी जन्माला आले अब्राहमने अशा प्रकारचं स्वप्न पाहिलं आणि त्यानं सगळा विचार करून ठरवलं आपल्याकडे काहीच नाही, मात्र निवडणूक लढवण्यासाठी लोकांची मनं जिंकायची आणि लोकांची मनं जिंकण्यासाठी वक्तृत्व कौशल्य, भाषण कौशल्य डेव्हलप करायचं. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 10 ते 12 वर्ष या अब्राहमने स्वतःचं वक्तृत्व कौशल्य डेव्हलप केलं.
जंगलामध्ये एकटाच जायचा, भाषण करायचं, सराव करायचा. आणि अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने सराव झाल्यानंतर आता त्याने थोडा थोडा कुठेतरी कार्यक्रमात बोलायला सुरुवात केली. आणि कार्यक्रमात बोलायला सुरुवात केल्यानंतर पब्लिक हसायचं, त्याला टिंगल टवळी करायची, त्याची चेष्टा कुचेष्टा करायचं. आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की आपली काय चूक झाली, आपल्याला काय वाईट सवय लागलेली. काय तर गेल्या 10 वर्षापासून त्याला एक वाईट सवय लागली होती. तो बोलायला लागला की असा खांदे हलवायचा. आता मी जर तुमच्या पुढे असं बोलायला लागलो की पोराओ मूल्यमापन असं, पोराओ मानसशास्त्र असं, तर तुम्हाला हसायला येतंय. हसाय मी तर नक्कल करतोय, त्याला खरीच वाईट सवय लागली होती. काय करावं काय करावं, प्रयत्नात बदल केला, पुनर्रचना केली. काय केलं माहितीये, दिवसभर जंगलामध्ये गेला, लाकडं तोडली, गावामध्ये विकली, आलेल्या पैशामधून लोहाराकडे गेला आणि लोहाराकडून टोकदार तप्ताशा सळ्या बनवून आणल्या. पुन्हा जंगलामध्ये त्या सळ्या घेऊन गेल्या. त्या सळ्या अशा खांद्यावरती फिट केल्या की किंचितही खांदे हल्ले तरी त्या सळ्या खांद्यामध्ये शिरणार होत्या. आणि भाषणाला सरावाला सुरुवात केली. सवयच ती जाता जाणारी नव्हती. खांदे हलायला लागले. जसे खांदे हलायला लागले त्या टोकदार तप्त सळ्या खांद्यामध्ये शिरल्या, रक्ताच्या चिरकंड्या उडाल्या. थोड्या वेळानं अब्राहम लिंकन बेशुद्ध होऊन खाली पडला. परत थोड्या वेळाने उठलाय. उठल्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी उभा राहून भाषणाला सुरुवात केली. पुन्हा खांदे हल्ले. जशा खांदे हल्ले तशा त्या सळ्या खांद्यामध्ये शिरल्या. जशा सळ्या खांद्यामध्ये शिरल्या पुन्हा रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडलाय. पुन्हा उठलाय. पुन्हा सराव. त्याच वेळेस त्याने सराव थांबवलाय ज्या वेळेस त्याचे खांदे हलायचे बंद झाले त्यावेळेस. आणि म्हणून अरे एक वेळच्या अन्नाला महाग असणारा अब्राहम जगातल्या 1 नंबरचा नागरिक बनतो. तर त्याचं कारण आहे अध्ययनासाठी, यशासाठी, ध्येयासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पुनर्रचना प्रयत्न करत राहणं. त्यानंतर 5व्या क्रमांकाची संकल्पना आहे. 5व्या क्रमांकाची संकल्पना काय आहे तर समायोजन. काळ बदलतोय तसं आपण बदललं नाही तर संपुष्टात येतो. हे चार्ल्स डार्विनने सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून बदलत्या परिस्थितीशी जुळून घेणं हे अध्ययनाचा एक महत्वाचा भाग आहे. 2008-2010 महाराष्ट्र सरकारनं शिक्षण सेवक भरतीसाठी डीएड धारकांसाठी सीईटी घेतली आणि फार चांगल्या पद्धतीनं बदल झाला. अनेकांना नोकऱ्या मिळाल्या, अनेकांचं आयुष्य उभं राहिलं. मात्र 2010 नंतर महाराष्ट्र राज्य सरकारचा निर्णय बदलला आणि बदलल्यानंतर त्यांनी सीईटीच रद्द करून टाकली आणि सगळ्यांच्या करिअर अगदी मातीमोल होण्याचे लक्षण. हुशार मुलांनी स्वतःत परिवर्तन घडवून आणला आणि ते एमपीएससीचा तयारी करायला लागले. आणि मग कुणी एसटीआय झालं, कुणी तहसीलदार झालं, अरे कुणी IAS IPS झाले. माझे हे कितीतरी मित्र असे आहेत की सीईटीची तयारी करत होते. कितीतरी विद्यार्थी असे आहेत की डीएड सीईटीची तयारी करत होते. मात्र सीईटी झालीच नाही. पण त्यांना आज मलाही आणि त्यांनाही आनंद वाटतो की चला सीईटी झाली नाही म्हणून आज मी IAS अधिकारी, म्हणून आज मी DYSP, म्हणून आज मी क्लास 1 क्लास 2 अधिकारी पदावर बसले. खरं तर शिक्षक या पदावर काम करतानाचं समाधान, आनंद जगात कशाच्याच पलीकडे नाही हो. म्हणून तर सूर्यमालेतल्या सर्वात मोठ्या ग्रहाला शिक्षकाचं नाव दिले गुरु. हो, परमेश्वरापेक्षाही मोठं वंदन, मोठी प्रार्थना. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि शिक्षकानं स्वतःमध्ये समायोजन तर करायलाच पाहिजे. जगाला त्यानं तशा प्रकारचा आदर्श दाखवून द्यायला पाहिजे. समायोजन अशा रीतीनं अध्ययनाचे स्वरूप, या अध्ययनाच्या स्वरूपामध्ये उद्दिष्ट, प्रेरणा, शोधन, हालचालींची पुनर्रचना, समायोजन अशा प्रकारचे घटक सहभागी आहेत, सामील आहेत. हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. हे समजून घेतले याच्यावर काय बी उलटे सुलटे प्रश्न होऊ द्या, काहीच अडचण नाही. ओके, यानंतर आपल्याला अजून एक छोटासा भाग पाहायचा आहे. कुठला छोटासा भाग पाहायचा आहे पाहूया. तो भाग अध्ययन वक्र, लर्निंग कर्व. अध्ययन वक्र म्हणजे काय? एक आलेख आहे. एक आलेख आहे. त्याचा काय अर्थ आहे? अर्थ असा आहे अध्ययनार्थाचे प्रयत्न आणि प्रगती यांचा काढलेला आलेख म्हणजेच अध्ययन वक्र. अध्ययनार्थाच्या प्रगतीचा काढलेला आलेख म्हणजे अध्ययन वक्र. दोन्हीची जवळपास व्याख्या, दोन्ही अर्थ जवळपास सारख्याच अर्थाचे आहेत. पहा, यानंतर पहा आपला प्रसिद्ध शिक्षण तज्ञ स्किनरने एक व्याख्या मांडलेली आहे. हा स्किनर आपल्याला पुढे अध्ययन उपपत्तीमध्ये पाहायचा. कबूतर घेऊन येतोय, बघूया कबुतराचं काय भानगड आहे. बर, स्किनरने अध्ययन वक्राची काय व्याख्या मांडलेली आहे?
Learning curve is a graphic presentation of a person's development given in an activity. स्किनर काय म्हणतोय? स्किनर म्हणतोय लर्निंग कर्व इज अ ग्राफिक प्रेझेंटेशन ऑफ अ पर्सन्स डेव्हलपमेंट इन अ गिव्हन ऍक्टिव्हिटी. त्याच्यानंतर अजून एक संशोधक आहे गेट्स. हा गेट्सची बी व्याख्या परीक्षेला येते. काय सांगतोय तो? अध्ययन वक्र, अध्ययन वक्र, अध्ययनाची मात्रा, अध्ययनाची गती, अध्ययनाची उन्नती आणि अध्ययनाची अवनती स्पष्ट करते. असा हा इतक्या लोकांनी ज्या अध्ययन वक्राचा अभ्यास केलाय, अध्ययन वक्राबद्दल माहिती सांगितली. असा अध्ययन वक्र म्हणजे काय आहे पाहूया. अध्ययन वक्राचे टप्पे किंवा अध्ययन वक्राच्या अवस्था म्हणजे अध्ययनाचा कसा प्रवास होतो तो टप्प्याटप्प्याने आलेखाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायचा आहे. आलेखाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा असा आलेख असतो. लंबरूप जी रेषा असते त्याला आपण एक्स म्हणतो आणि उभी जी रेषा असते त्याला आपण वाय म्हणतो. ओके. मग खरा तर संपूर्ण आलेखाचा हा 25% भाग आहे. हा आलेख हा एक्स इकडे जाणार, हा वाय इकडे येणार, याला म्हणायचं पूर्ण आहे. व आपल्या कामापुरता एवढा आहे. मग इथं मांडले जातात प्रयत्न, अध्ययनार्थाने केलेले प्रयत्न आणि इथं आहे अध्ययनार्थाने केलेली प्रगती. अध्ययनार्थाने मग आता आपल्याला एक एक टप्पा अध्ययनाला सुरुवात केल्यानंतर कसा प्रवास होतो, कुठली अवस्था, कुठले टप्पे येतात. त्यामध्ये मग पहिल्या क्रमांकाची अवस्था आहे काय, त्याला अगदी नावच आहे सुरुवातीचा काळ. सुरुवातीचा काळ यालाच अजून एक नाव आहे आरंभीचा काळ. एकच अर्थ आहे आणि याच्या वैशिष्ट्यावरून याला तिसरं नाव पडलं मंद प्रगतीचा काळ. मंद प्रगतीचा काळ पहिला टप्पा इथून अध्ययनाला सुरुवात झाली. इथून अध्ययनाला सुरुवात झाल्यानंतर अशा रीतीनं प्रयत्न सुरू आहेत, प्रगती बी सुरू आहे. पण कशी प्रगती आहे? मंद प्रगतीचा काळ. पहिलं पाहूया आपण की प्रगती का होते. सुरुवात आहे तरी प्रगती होते. त्याचं कारण आहे सुरुवातीला नवं किती आकर्षण असतं, उत्साह असतो. नवीन ड्रेस आणला तर वाह शिवस तर काढीच नाही. नवीन गाडी आली तर किती 4-4 वेळा दिवसातून पुसत आहे. आकर्षण असते, जिज्ञासा असते, उत्कंठ असते, म्हणून प्रगती होती. आणि मग मंद का? सुरुवातीचा काळ आहे, बारकावे माहिती नसतात आणि म्हणून मंद प्रगतीचा काळ हा सुरुवातीचा टप्पा आहे. यानंतर दुसरा टप्पा आहे. दुसरा टप्पा काय आहे तर जलद प्रगतीचा काळ. जलद प्रगतीचा काळ अशा रीतीनं हा दुसऱ्या क्रमांकाचा टप्पा आहे. वेगाने प्रगती होती. का प्रगती होते वेगाने? साधं या टप्प्यामध्ये बारकावे कळतात. या टप्प्यामध्ये त्या क्षेत्रासंदर्भात, त्या गोष्टी संदर्भात ज्ञान मिळालेलं असतं आणि त्यामुळे वेगाने प्रगती म्हणजे काय? कमी प्रयत्नात जास्त प्रगती. कमी प्रयत्नात जास्त प्रगती. अशा रीतीने ही प्रगती जोरात वाढते. आणि यानंतर येतो तो अत्यंत महत्वाचा टप्पा. यानंतर तिसऱ्या क्रमांकाला जो टप्पा येतो त्याला म्हणतात पठारावस्था. पठार माहिती ना? पठार समुद्र सपाटीपासून उंचीवरील विस्तीर्ण भूभाग म्हणजे पठारावस्था. हे असं विस्तीर्ण सपाट प्रगतीच नाही, प्रयत्न चालू आहे बघा. प्रयत्न वाढत चालले, प्रगती होईना. प्रगती होण्यासाठी वर आले गेला पाहिजे. याला म्हणायचं पठारावस्था. याला शून्य प्रगतीचा काळ म्हणतात, याला प्रगती थांबण्याचा काळ म्हणतात, याला सिंहावलोकनाचा काळ म्हणतात, याला दृढीकरणाचा काळ म्हणतात, यालाच विश्रांतीचा काळ म्हणतात, याला शिक्षकाच्या कसोटीचा काळ म्हणतात. किती नावं पठारावस्थेला. प्रयत्न सुरू आहे मात्र प्रगती होत नाही. असं अध्ययन वक्राची कोणती अवस्था तर पठारावस्था. का होतं असं? इथं प्रगती झाली, इथं जोरात प्रगती झाली, मात्र त्याच कामानं मानसिक शारीरिक थकवा येतो. म्हणून त्याच कामाना शारीरिक मानसिक थकवा येतो आणि म्हणून प्रगती थांबते, प्रयत्न सुरू आहेत. असा हा पठारावस्थेचा काळ. हा पठारावस्थेचा काळ शिक्षकाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे, म्हणून त्याला शिक्षकाच्या कसोटीचा काळ म्हटलंय. शिक्षकानं मग विद्यार्थ्याला मार्गदर्शन योग्य करायला पाहिजे, विद्यार्थ्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्याला फ्रेश करायला पाहिजे, त्याला त्या कंटाळ्यातून थकव्यातून बाहेर काढायला पाहिजे. आणि मग हे पठारावस्था म्हणून सिंहावलोकनाचा काळ, दृढीकरणाचा काळ. जरी प्रगती होत नाही मात्र वारंवार
प्रयत्न सुरू आहेत, म्हणजे तो घटक कुठंतरी दृढ होतोय, तो घटक कुठेतरी चांगला होतोय, अशा रीतीचा अर्थ त्याचा आहे. आणि सिंहावलोकनाचा काळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सिंहाला शिकार करायची 2 पावलं तो मागे येतोय. अगदी अशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत, मात्र प्रगती होत नाही, असा हा पठारावस्थेचा काळ आहे. या काळात त्यानंतर मग पुढं काय मग पुढं पुन्हा एकदा हा चौथा दुसरा प्रगतीचा काळ. दुसरा प्रगतीचा काळ हा पुन्हा एकदा आला. दुसरा प्रगतीचा, इथं विश्रांती घेतली, इथं दृढीकरण झाले त्या टॉपिकचं, आणि त्यामुळे इथं पुन्हा एकदा जोराची प्रगती सुरू झाली. यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो आहे 5व्या क्रमांकाचा अंतिम प्रगतीचा काळ. अंतिम प्रगती, याच्या पलीकडे प्रगती नाही, अंतिम प्रगती, अशा प्रकारचा हा काळ आहे. अंतिम प्रगती हा काळ पण माणसाची शारीरिक क्षमता याच्याही पुढे असते, आणि मग याच्या पुढे जी अवस्था जाते त्याला 6व्या क्रमांकाचा टप्पा इथं लिहू, अंतिम शारीरिक परिसीमा. अंतिम शारीरिक परिसीमा. एखाद्या माणसाला पळाला, मग त्याला म्हणलं तू काय वेगाने पळशील तेवढ्या वेगाने पळ, आणि मग तो पळाला ताशी 10 किलोमीटर वेगाने पळाला, ताशी 10 किलोमीटर झाला, त्याची मॅक्सिमम कॅपॅसिटी त्याने वापरली, आणि ताशी 10 किलोमीटर. त्याच्यानंतर काय झालं, दुसऱ्या दिवशी रस्त्याने चालला होता, रस्त्याने चालता चालता काय झालं, पाठीमागून पिसाळलं, कुत्रं सोडलं, मुद्दाम माहितीच नाही करून दिलं, आणि मग पाठीमागून पिसाळलं, कुत्रं आल्यानंतर तो असा पळाला, ताशी 15 किलोमीटर वेगाने पळाला. काल तर म्हणलं होतं याच्यापेक्षा जास्त पळू शकत नाही, म्हणजे आपली अंतिम प्रगती एवढीच आहे, अंतिम क्षमता एवढीच आहे. आज मात्र 15 किलोमीटर वेगाने पळालाय, म्हणजे जास्त पळालाय, कारण त्याची अंतिम शारीरिक क्षमता प्रचंड त्याच्याही पेक्षा जास्त आहे. आपली क्षमता जी आहे ती अंतिम क्षमता प्रचंड आहे. बहुतांशी लोक इथपर्यंत जातच नाही, त्याचा वापर करतच नाही. तुम्ही आम्ही कितीतरी हुशार असलो तरी 1 आणि 2% मेंदूचा वापर करतोय. आपली क्षमता प्रचंड आहे, आणि मग ही क्षमता शारीरिक अंतिम शारीरिक परिसीमा हा शेवटचा टप्पा. अशा रीतीने अध्ययन वक्राचे हे टप्पे, हे वैशिष्ट्य हे लक्षात ठेवायचे, हे परीक्षेला विचारले जातात. याच्या पुढे पहा, या अध्ययन वक्राचे प्रकार आहेत ते बी एकदम सोपं आहे, फक्त नाव लक्षात राहू द्या. अध्ययन वक्राचे कोणते प्रकार आहे, पहिला प्रकार आहे ऋण वेगवर्धक वक्र. ऋण वेगवर्धक म्हणजे अधोगतीचा प्रवास. त्याच्या उलट दुसरा धन वेगवर्धक म्हणजे प्रगतीचा वक्र आहे हा प्रगतीचा. पण खरं तर हे दोन्ही काल्पनिक आहेत, पूर्णतः 100% अध्ययनाच्या प्रवासात एवढं कायमच अधोगती किंवा कायमच प्रगती असं नसतं. आणि मग हा तिसरा टप्पा आहे काय, अगोदर धन नंतर ऋण वेगवर्धक वक्र. अशा रीतीने अगोदर प्रगती होते, नंतर कमी होते, अधोगती होते. अशा रीतीने हे 3 अध्ययन वक्राचे प्रकार सुद्धा लक्षात ठेवायचे. झालं, अध्ययन वक्राचे प्रकार सुद्धा आपले संपले. आणि आता आजच्या लेक्चरमध्ये एका मध्यम स्वरूपाच्या घटकाचा म्हणजे त्रिमितीय अध्ययनाचा आपण शेवटचा भाग सारांश रूपाने, क्लुप्तीच्या रूपाने पाहिलं, उद्दिष्टाचे वर्गीकरण. आणि त्याच्यानंतरचा भाग एका प्रचंड भारीतल्या, अत्यंत महत्वाच्या आणि तुम्हाला सगळ्यांना क्लिष्ट वाटणाऱ्या, डोकेदुखी वाटणाऱ्या टॉपिकची पार्श्वभूमी ही झाली. कुठला टॉपिक आहे, जो आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे, जादू सारखा तुम्हाला तो सुटणार आहे. आणि आतापर्यंत जेवढा बालमानसशास्त्रावर तुम्हाला कॉन्फिडन्स वाटायला लागलाय त्याच्यापेक्षा 100 पटीने कॉन्फिडन्स तो टॉपिक शिकल्यानंतर वाटणार आहे. असा हा बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्राचा गाभा, सेंटर, ज्याच्याभोवती हे सगळं फिरतंय तो टॉपिक आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये शिकायचा आहे. कोणता, अध्ययन उपपत्ती, लर्निंग थेरीज. फार गमती जमती, हसून पोट दुखल अशा प्रकारच्या उपपत्ती आपल्याला शिकायच्यात. आणि प्रश्नाचं उत्तर सोडवायचे कसे हे बी समजून घ्यायचं. आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.